सो हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर अमोलीचा आज प्ले आहे तिच्या स्कूलमध्ये आणि त्यासाठी मी रेडी होते. आणि इथे मी पहिले लावलं आहे प्रायमर, जे की तुमचा बेस असतो मेकअपचा. आणि देन मी इथे अप्लाय करणार आहे फाउंडेशन. आणि फाउंडेशन मी नार्सचं यूज करते आणि ते इव्हनली असं आधी जस्ट ठिपके ठिपके ठेवून घ्यायचे आहेत आणि मग ते ब्लेंड करायचं आहे. करते फाउंडेशन, तो इव्हनली ब्लेंड करायचं आहे. आणि मी याच्या अगोदर पण सांगितलंच आहे, ब्लेंडर तुम्ही आधी स्क्वीज करायचं पाण्यामध्ये आणि नंतर ते यूज करायचं. तर त्याच्याने तुमचा जो मेकअप आहे, फाउंडेशन आहे, ते खूप इव्हनली लागतं. आणि अगेन मी नेहमी सांगते की नेक हा तुमचा कधी त्याला पण फाउंडेशन लावायचं, तर नाहीतर ते अनइव्हन दिसतं. आणि इथे मी नार्सचं कन्सिलर वापरलं आहे. तर आता मी कन्सील करून घेते. कन्सील तुमचे डार्क स्पॉट किंवा आय एरिया, तर इथे आपले डार्क स्पॉट वगैरे पिगमेंटेशन असतं, तर ते सगळ्या याच्यावर तुम्ही छान कन्सील करून घ्यायचं आहे आधी आणि मग ते ब्लेंड करायचं आहे. माउथ एरिया, नोज किंवा फोरहेड. तर इथे मला तर इथे पिंपल होता आणि त्याला मी कन्सील करते आणि तो हाईड झाला लगेच. आणि नेक्स्ट आता कन्सील लावून झालं आहे. आणि इथे अहोंची मीटिंग चालू होती तर त्याच्यामुळे मी व्हॉइस ओव्हर करते. तर आता कन्सील इथे मी ब्लेंड करून घेते. तर ते पण छान इव्हनली ब्लेंड करून घ्यायचं आहे. आणि ते म्हणत होते, तू असा म्यूट कसं काय व्हिडिओ बनवते, मला विचारत होते. मी म्हटलं मी व्हॉइस ओव्हर टाकणार आहे. आणि त्याच्यानंतर हे मी कॉम्पॅक्ट पावडर आहे आणि ती मी मेबलिनची फिट मी इथे वापरते. तर ही खूप खूप छान आहे, वन ऑफ द माय फेवरेट कॉम्पॅक्ट पावडर. आणि फिनिशिंग खूप छान होतं. फाउंडेशन आणि कन्सील मी लावलं आहे आणि फिनिशिंगसाठी मी इथे कॉम्पॅक्ट पावडर वापरली आहे. तर कॉम्पॅक्ट पावडर मी जिथे मी कन्सील केलं आहे, तर तिथे मी आधी डॅब करून घेणार आहे आणि छान डॅब करून इव्हनली ती फेसला लावायची आहे. आणि आता आयब्रोज. तर आयब्रो आधी मी छान आपण फाउंडेशन आणि कन्सील लावतो, तर त्याच्यामुळे ती पावडर वगैरे लागून जाते, म्हणून आधी असा ब्रश करून घ्यायचा आयब्रोजला. आणि इथे मी ह्यावेळेस वापरणार आहे, तर ह्यावेळेस मी पावडर बेसमध्ये आयब्रो फिल करणार आहे. तर हे किट आहे माझ्याकडे आयब्रोचं, तर वेगवेगळे कलर्स दिलेले आहे. तर इथे मी थोडंसं ग्रे कलर आहे, ब्लॅक नाही आहे तो, तर ग्रे कलर मी इथे यूज करणार आहे. ब्राऊन कलर आहे किंवा बाकीचे पण तुम्हाला कलर दिसत आहेत इथे. आणि आता मी ते फिल करणार आहे. तर ब्रश घेतला आहे मी त्यासाठी आणि छान आधी बॅक साईडला आणि मग फ्रंट साईडला लावायचं आहे, कारण मग ते जास्त डार्क दिसते जर आपण फ्रंट साईडने सुरुवात केली तर. आणि अशी जर पद्धतीने केली तर ती नॅचरल दिसते आणि त्याच्यामुळे मी ती फिल करून घेते अशा प्रकारे. आणि आयब्रो जेल पण आहे, तर ते पण मी कधी यूज करते. पण आज मी आयब्रो फिल करण्यासाठी हे पावडर बेस यूज केलेला आहे. आणि देन आफ्टर इथे मी हे आहे आय शॅडो. सो आय शॅडो मी इथे यूज करणार आहे. आणि जरा ड्रामा, म्हणजे मुलीच्या स्कूलमध्ये ड्रामा आहे आणि त्यासाठी रेडी व्हायचं आहे. तर हे शिमरी टाईपमध्ये आहे आय शॅडो आणि ते मी इथे यूज केलं आहे. अर्बन डिकेचं आय शॅडो आहे हे. आणि याच्याने खूप असे पिगमेंटेड दिसतात आपले आईज आणि मस्त दिसतं ते. हे बघा. आणि नेक्स्ट मी इकडे ब्लश यूज करणार आहे. तर हे जे ब्लश मी वापरते तर ते NYXचं आहे आणि तर ते क्रीम बेसमध्ये आहे ब्लश. आणि ब्लश कसं यूज करायचं हे मी इथे आता तुम्हाला सांगणार आहे. तर हे असे 3 डॉट तुमचे ब्लश जिथे लावतो आपण, तर चीक बोनला लावून घ्यायचे आहेत. आणि नंतर ते ब्युटी ब्लेंडर आहे, तर त्याच्याने ते मी ब्लेंड करून घेणार आहे छान. आणि इथे मी आता ही जी काजळ आहे तर ती इथे मी लावणार आहे छान डोळ्यांना. तर अगदी वॉटर लाईन आणि अप्पर लाईन जी असते, तर ती लावून घ्यायची आहे. दोघं साईडने लावायची आहे, म्हणजे ते छान दिसायला. हे बघा.
तर त्याच्यानंतर मी आता हायलायटर यूज करणार आहे. तर हायलायटर इथे मी यूज करणार आहे शुगरचं. आणि हे शुगरचं पण खूप आवडतं. नेहमी तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघतात की मी हे लावते कारण मला ते आवडतं. तर हायलाईट करायचे आपले फीचर्स, जसं की चीक बोन्स झाले किंवा नोज झालं, तर इथे हायलाईट करायचं आणि छान दिसतं ते. आपले फीचर्स अजून छान दिसतात. हे बघा, इथे मी नोज एरियावर लावते. तर असं लावायचं नोजवर. आणि देन फोरहेडला अँड देन अप्पर लिप्स आणि नेकला पण लावायचं. आणि इथे मी आयब्रोच्या जस्ट खाली लावते मी इथे हायलायटर. तर इथे मी फिजिशियन्स फॉर्म्युला हे ब्राउन्झर यूज करते. तर ब्राउन्झर हे तुमचे जे फीचर्स असतात, जसं की नोज किंवा चिक्स बोन आणि टेम्पल, तर इथे यूज करायचं आहे. म्हणजे ते आणि लाईटली यूज करायचं आहे. म्हणजे तुम्ही बाहेर छान डेला जर बाहेर जात असाल आणि सनचं जे रिफ्लेक्शन तुमच्यावर पडतं तर ते छान शाईन होतं. तर ह्याच्यासाठी ब्राउन्झर यूज केला जातो. तर ह्या ब्राउन्झरचा परफ्यूम जो आहे तर खूप सुंदर आहे आणि मला फार आवडतं. तर हे बघा, तर ऑलमोस्ट डन आहे आपला मेकअप. आणि नंतर हे बघा, आता राहिलं आहे तर मी आता इथे लॅशेस कर्ल करणार आहे. तर असे कर्ल केल्याने आपले लॅशेस बिग दिसतात आणि छान हे बघा, त्यांना शेप येतो एक प्रकारचा. तर आता नेक्स्ट आयलायनर लावणार आहे. आणि आयलायनर हे मी मेबलिनचं यूज केलं आहे. तर आयलायनर असं कॉर्नरपासून मी सुरुवात करते आणि ते डायरेक्ट असं वर लावत यायचं. छान एकसारखं लागलं जातं याच्यामुळे. आणि तुम्ही इथे कोणत्याही प्रकारचं आयलायनर यूज करू शकता जे तुम्हाला इझी पडेल. पेन्सिल आयलायनर किंवा जेल आयलायनर किंवा लिक्विड आयलायनर तर अशा प्रकारचे आयलायनर येतात आणि ते तुम्हाला इझी पडतात लावायला, तर ते तुम्ही यूज करू शकता इथे. आणि इथे मी यूज करणारे आता मस्कारा. तर मस्कारा आधी आपण कर्ल करून घेतले होते लॅशेस आणि आता त्याला मी अप्लाय करणारे मस्कारा. सो मस्कारा मी नेहमी सांगते की असं रब करून घ्यायचा आतमध्ये, कारण तो छान डार्क लागला जातो आणि खूप छान त्याचा इफेक्ट दिसतो आपल्या लॅशेसवर. तर अशा प्रकारचं मस्कारा मी लावते आणि अपवर्ड मोशनमध्ये जास्त करायचं आहे, म्हणजे तो शेप तुम्हाला छान येतो, कर्ल होतात याच्यामुळे आयलॅशेस तुमचे. तर आधी डाऊन अँड नंतर अपवर्ड मोशनमध्ये करायचं आहे आणि सगळीकडे छान लॅशेसला लागला गेला पाहिजे, म्हणजे त्या एकदम अशा भरीव आयलॅशेस दिसतात आपल्या. आणि नंतर डाऊनचे आयलॅशेस करून घ्यायचे त्याच प्रकारे. हे बघा, इथे मी करते. तर मी आता लिपस्टिक लावणार आहे आणि त्यासाठी मी आधी रेड कलरची लिपस्टिक लावणार आहे. तर मी पेन्सिल इथे यूज करणार आहे. आधी छान ड्रॉ करून घेणार आहे त्याच्या लिपच्या कडा पेन्सिलने. आणि तर हे बघा, सो अशा पद्धतीने ड्रॉ केलं तुम्ही, म्हणजे लावली पेन्सिल, लिपस्टिक पेन्सिल. सो हे बघा, तर कॉर्नर करून घ्यायचे. बेसिकली तुम्हाला कॉर्नर करून घ्यायचे. हे बघा, आणि अशा पद्धतीने जर तुम्ही लिपस्टिक लावली तर तुमची लिपस्टिक जास्त पसरत नाही इकडे तिकडे आणि छान लावली जाते आणि शेप पण दिसतो तुमच्या लिप्सचा. हे बघा, आणि इझी टू, म्हणजे खूप इझी लावली जाते ही. Wow, that looks cool. येस. मी पण तसं करणार. ओके, कर कर. तर अमोली आली आहे मध्ये व्हॉइस ओव्हर द्यायला. आणि फायनली
सेटिंग स्प्रे आणि मी रेडी. तर मी आता हेअरस्टाईल मी आधीच करून ठेवली होती, ते फक्त मला ते सेट करायचे होते आणि मी रेडी अमोलीच्या ड्रामासाठी. आणि मी कसा वाटला तुम्हाला हा आजचा मेकअप, तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि लाईक करा, शेअर करा. कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला. जर व्हिडिओ आवडला असेल तर. तोपर्यंत मस्त रहा, लाईफ एन्जॉय करा. बाय बाय.